नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर आज आपण बघणार आहोत हर्बल बॉडी वॉश। आपण पुदिना आणि कडुलिंबाचा वापर करून आणि हळदीचा वापर करून बॉडी वॉश तयार करणार आहोत। त्यासाठी मी पाणी घेतले, आरोचं पाणी घेतले। तुम्ही साधं पाणी वापरू नका, जे म्हणजे आपण वापरतो ना याचं, तसं वापरू नका। पिण्याचं पाणी जे असतं म्हणजे आरोचं ते तुम्ही घ्या। हे मी 500 ml घेतले, म्हणजे अर्धा लिटर पाणी घेतले। आणि हळद घेतली आहे, ती ऑर्गॅनिक घेतली आहे। हे पुदिन्याची आणि कडुलिंबाची पानं घेतलेत। ह्याचं ठराविक असं काही प्रमाण नाही आहे, तुम्ही ह्यापेक्षा पण जास्त घालू शकता किंवा ह्यापेक्षा जरा कमी पण घालू शकता। तर हे आता मी गरम करायला ठेवलेत। ही आपल्याला त्याचा बेसिकली अर्क काढून घ्यायचा आहे। आणि चांगलं म्हणजे हे तुम्ही आता मी पूर्ण आटवणार नाही, म्हणजे 1/4 किंवा हाफ वगैरे करणार नाही आहे। मी फक्त चांगल्यापैकी जरा अर्क आला ना, त्याचा निघाला ना, म्हणजे त्या कडुलिंबाच्या पानांचा वगैरे, की मी बंद करून घेणार आहे। मी ते पाणी 1/4 किंवा हाफ वगैरे करून घेणार नाही। तुम्हाला तसं करून घ्यायचं असेल तर तुम्ही तसं पण करून घेऊ शकता। हे पाणी आटवून 1/4 करून घेऊ शकता। तर मी तसं काय करणार नाही आहे, किंवा हाफ म्हणजे 200 ml पर्यंत तुम्ही आटवून वगैरे करून घेऊ शकता। तर हे आता चांगलं हे झालेलं आहे। आता आपल्याला आपण ह्यात हळद टाकणार आहोत। 1 चमचा मी हळद टाकले, त्यापेक्षा जास्त हळद टाकू नका, एवढी बरोबर आहे हळद। तर हळद टाकून पण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। आणि ह्यात मी आता जास्तीत जास्त असं जे आपण ज्यावेळी पाणी वगैरे करतो ना, असं म्हणजे अर्क वगैरे काढतो त्याचा, तर त्यावेळी आपण फ्रेश हे घेतलेलं जरा चांगलं। म्हणजे आता कडुलिंबाची पानं मी घेतलेत ना, ती फ्रेश घेतलेली कधी पण चांगली, त्यानं चांगला म्हणजे इफेक्ट येतो। आणि क्वांटिटी पण त्यामुळे कमी लागते। जर ही पावडर असेल तर पावडर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये टाकावी लागते। तर असं फ्रेश घेतलं तर चांगलं कधी पण। आता हे बघा, हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे। अजून थोडंसं मी आटवून घेईन आणि मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि ह्या आपल्याला पाण्यात आपला जो बेस आहे तो मिक्स करायचा आहे। आता मी इथं हा घेतला आहे, तो पर्ल बेस घेतला आहे। पुढे तुम्हाला दाखवीनच मी, तो पर्ल बेस घेतला आहे। 2 प्रकारचे बेस येतात, एक ट्रान्सपरंट आणि एक व्हाईटमध्ये असतो। त्याला आपण पर्ल म्हणतात, व्हाईट म्हणत नाहीत बेस, पर्ल बेस असं म्हणतात त्याला। तर मी तसा बेस घेतला आहे। आणि ह्याऐवजी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट वगैरे पण वापरू शकता। आता कसं आहे, मी क्लासमध्ये वगैरे शिकवताना ना एक्स्ट्रॅक्ट आणि हे असे 2 मेथड सांगते, पण सगळ्यांच्याकडे काय आता एक्स्ट्रॅक्ट अवेलेबल असू शकत नाहीत, किंवा आता तुम्ही जर पहिल्यांदा ट्राय करणार असाल तर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट वगैरे भेटणार नाहीत। तर मी हे अशी पद्धत दाखवली, आणि ही मी पद्धत घरी माझ्या करते। म्हणजे असं नाही की दाखवण्यापुरतीच केली असं नाही आहे। मी असं पद्धत वापरून घरासाठी पण आमच्या करते बॉडी वॉश। तर आता हे आपल्याला मी एका ह्याच्यात ओतून घेतलं आहे वाटीत, आणि आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे। आता ह्यातलं मी फक्त 50 mlच वापरणार आहे। हे 50 mlचं हे आहे, कप आहे हा, तर तेवढंच वापरायचं आहे मला। आणि ते 50 mlचं पाणी वापरून आपण बॉडी वॉश तयार करणार आहे। तर हे पूर्ण आता मी गार करून घेतलं आहे। आपल्याला कोमट पण नाही, पूर्ण गार पाहिजे, तरच आपण ते म्हणजे तयार करायला घ्यायचं आहे। गरम गरम ह्याच्यात किंवा कोमट ह्याच्यात आपण ते करणार नाही आहोत। आता हा बघा, मी एका पातेल्यात हे ओतून घेतलं आहे। आणि हा बेस तुम्हाला दाखवते, तो बेस आहे बॉडी वॉशचा बेस आहे, तो स्पेशली शॅम्पू आणि बॉडी वॉशचा बेस वेगवेगळा असतो। हे बघा, अशा कलरचा आहे तो, पर्ल बेस ह्याला म्हणतात। आणि ट्रान्सपरंट असतो तो वेगळा असतो, म्हणजे ह्याला व्हाईटिश असा कलर असतो। हे आता मी ह्या आहे ना, हा 50 mlचा आहे म्हणून तुम्हाला सांगितले। तर आता ह्या पाण्यामध्ये जितके कप बसतील ना तितके मी घालणार आहे। तर ह्यात माझे 5 कप बसलेले आहेत तसे। आपल्याला ह्याचा थिकनेस असा शॅम्पू जसा आपला असतो ना, किंवा तुम्ही मार्केटमधलं बॉडी वॉश शॉवर जेल पण म्हणतात त्याला, ते बघितलं असेल, त्या ह्याच्यामध्ये थिकनेसमध्ये म्हणजे आपल्याला तेवढंच असं हे करायचं आहे। जास्त पण पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही वापरायचं आहे। हँडवॉशसारखं घट्ट ठेवायचं नसतं शॉवर जेल, बॉडी वॉश शॉवर जेल काही पण म्हणू शकता तुम्ही।
तर त्याच्यापेक्षा पातळ करायचं. असं आपलं शॅम्पू जसा असतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला पातळ करायचं आहे ते. तर हे बघा मी ह्याच्यात काढून घेतलं. आता मी ह्याच्यात घालून घेणार आहे ते. हे बघा आता ह्यात ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असे मी 5 कप घातलेत, म्हणजे 250 ml झाले. 50 ml आहे असं ह्या हिशोबाने. आणि हे 50 ml आपलं हे म्हणजे 300 mlच्या आसपास आपल्या 100 mlच्या 3 बाटल्या आपल्या तयार होतात. असं तुम्ही तयार करून विकू पण शकता ते. आणि ह्याचा इफेक्ट खूप छान येतो, म्हणजे अगदी स्किन अशी छान होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ह्याशी रिलेटेड काही शंका वगैरे असतील ना तर तुम्ही अगदी बिनधास्त विचारू शकता. मी सगळे तुम्हाला त्याची उत्तरं देईन. तर हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता मला 5 म्हणजे 250 ml लागलं आहे म्हणून तुम्हाला तेवढंच लागेल असं नाही. कारण काय असतं, बॉडी वॉशचा बेस किंवा शॅम्पूचा बेस कुठला पण बेस हा तुम्ही ज्या व्यक्तीकडून कुठून घेताय ना, ऑनलाईन वगैरे कुठून घेताय त्यांच्याकडं कसा म्हणजे पातळ असेल घट्ट असेल त्यानुसार तुम्हाला ते पाणी वगैरे ॲड करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट वगैरे ॲड करायचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की थिकनेसनुसार आपल्याला ते ॲड करायचं आहे. मी इथं आता डायरेक्ट पाण्यात हे घेतलं आहे, पण तुम्ही तसं नाही करायचं आहे. तुम्ही बेस घ्या आणि बेसमध्ये जितकं पाणी किंवा एक्स्ट्रॅक्ट मावतात ना तितकं तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. माझ्याकडे आता 1 लिटर आहे बेस म्हणून मी असं केलेलं आहे. जर तुमच्याकडे समजा असं तुमच्याकडे कमी प्रमाणात असेल बेस आणि तुम्ही जर पाणी घेऊन त्यामध्ये बेस जर हे करायला लागला तर ते खूप पातळ होऊन जाईल. तर तुम्ही काय करायचं आहे, बेस पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि त्यात जेवढं मावेल तेवढं एक्स्ट्रॅक्ट किंवा पाणी घालायचं आहे. आता मी मिंटचा फ्रॅग्रन्स घालून घेतला आहे आणि हे नीमचं इसेन्शियल ऑइल आहे ते घालून घेतलं आहे. तुम्ही थोडंसं ह्यात कोकोनट ऑइल जरी वापरलं तरीही काही हरकत नाही. त्यानं चांगलं म्हणजे मॉइश्चर क्रिएट होईल. किंवा ग्लिसरीन घालायचं असेल तर ग्लिसरीन घालू शकता, ते पण थोड्या प्रमाणात, पण जास्त प्रमाणात नाही घालायचं आहे. आता अजून थोडंसं थिकनेस कमी वाटते तर मी अजून थोडं घालून घेतलं आहे त्यात. आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बॉडी वॉश तयार केल्यानंतर आपल्याला लगेच ते वापरायचं नाही आहे. 1 दिवस तसंच ठेवून द्यायचं आहे. मग म्हणजे 24 तास त्याला रेस्ट द्यायचं आहे आणि मग ते वापरायला घ्यायचं आहे. म्हणजे त्याचे इफेक्ट त्यात गुणधर्म सगळे मिक्स होतात चांगले आणि मग ते आपण वापरायला घ्यायचं आहे. केल्या लगेच वापरायला घ्यायचं नाही आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. प्लस तुम्ही ऑइल आणि फ्रॅग्रन्स ऑइल आणि इसेन्शियल ऑइल ह्यात तुम्ही इसेन्शियल ऑइल वापरलं तर चालतं. कारण त्या आपल्या बॉडीवर जास्त काय राहतं, म्हणजे आपण हे करतो ना शॉवर जेल वापरतो त्यावेळी, तर तुम्ही ह्यात थोड्या प्रमाणात इसेन्शियल ऑइल वापरा आणि ऑइल पण जरूर वापरा ह्यात. आणि ह्याची शेल्फ लाईफला काही प्रॉब्लेम येत नाही. आपण जो बेस घातला आहे ना, बेस जास्त प्रमाणात असल्यामुळे बेसमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळं हे खराब वगैरे काही होत नाही, चांगलं टिकतं. हे बघा आपलं आता थिकनेस बऱ्यापैकी झालेला आहे. तर ही एक काळजी घ्यायची आहे. आणि पाणी वापरताना तुम्ही आरोचंच वापरायचं आहे. आणि हे म्हणजे असं मी लिक्विड तयार केलं आहे ना आता नीम घालून वगैरे, त्याला तुम्ही आरोचं वापरायचं आहे. जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट वापरणार असाल तर मात्र बेसमध्ये मिनरल वॉटर DM वॉटर जे येतं ना ते तुम्हाला घालायचं आहे. आपलं साधं आरोचं पाणी वगैरे नाही घालायचं आहे, DM वॉटरच ते वापरायचं आहे. ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट वापरता त्यावेळी बेसमध्ये तुम्हाला DM वॉटर वापरायचं. ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. फक्त आपण जी गोष्ट गॅसवर उकळून वगैरे तयार करतो ना, ह्यात पावडर असेल किंवा फ्रेश हे असतील पानं वगैरे असतील त्यावेळी तुम्ही आरोचं पाणी वापरू शकता. आपलं आता हे तयार झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला एका बाटलीत ओतून दाखवणार आहे. मी साध्या बॉटलमध्ये पॅक करून दाखवलं आहे. तुम्ही ज्या ह्याच्या शॉवर जेलच्या वगैरे बॉटल येतात ना त्यामध्ये घालून 200 ml 250 ml 500 ml असं विक्री करू शकता. किंवा 1 लिटरची साधी बॉटल जरी घेतली आणि तशी जरी तुम्ही विकली तर त्याचं कॉस्टिंग जरा कमी येतं, कारण ती बॉटल स्वस्तात मिळते. शॉवर जेलच्या ज्या बॉटल असतात ना त्या जरा महाग मिळतात, त्यामुळे तुमचं तिथं कॉस्टिंग वाढू शकतं. तर तुम्ही साध्या बॉटलच्या 1 लिटरमध्ये जर भरून दिलं ना तर तुम्हाला ते बेनिफिशियल पडेल.
तर हे बघा माझं बरोबर 100 ml इथं बाटलीमध्ये मावलेलं आहे. आणि ह्यात तुम्हाला जर कलर वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी नॅचरलच ठेवलं आहे. नीम आणि पुदिन्याचं केलं आहे, त्यामुळं तुम्ही ह्यात ग्रीन कलर घालू शकता किंवा हळद आहे म्हटल्यावर येलो पण डार्क करू शकता. पण मी जो नॅचरल कलर आहे ना तोच ठेवला आहे. ह्यात कुठलंही ॲड केलं नाही आहे. फक्त हे विक्रीसाठी करत असाल तर तुम्ही ती काळजी घेतली तरी चालेल किंवा कस्टमर तुमचं जसं असेल त्यांना विचारून जरी ते केलं तरी चालेल. एक काय म्हणतात की आम्हाला नॅचरल जसं असेल तसं द्या, तर तुम्ही ते विचारून तसं विक्री करू शकता. आता ह्या बॉटलला मी इनर कॅप लावून घेतलं आहे आणि हे फ्लिपटॉपचं कॅप आहे. आपल्याला वापरताना ती इनर कॅप काढायची आहे आणि फ्लिपटॉपचं कॅपनं ना तिथून आपल्याला डायरेक्ट बॉडी वॉश आपल्याला मिळतं. तर असं आपलं हर्बल बॉडी वॉश तयार झालेलं आहे. तर बॉडी वॉश तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. ही रेसिपी करून बघायला विसरू नका. आता मी तुम्हाला थोडं हे हात धुवून पण दाखवते किती फेस होतो त्याचा. ते थोडंसं घेणार आहे आणि दाखवते तुम्हाला किती फेस होतो आणि किती छान म्हणजे हे आहे, ह्याला फेस आहे. की असं नाही आहे की बेसपासून वापरलं आहे म्हणून चांगला नाही होत. तर काही नाही, छान फेस होतो आणि इफेक्ट पण ह्याचा चांगला येतो. तर बघितला किती म्हणजे किती तुम्ही चोळाल ना तेवढा फेस तयार होतो हा. तर इतकं छान तयार होतं आहे ते. तर तुम्हाला हे कसं वाटली रेसिपी माझी हे सांगायला विसरू नका. आणि माझे सोपचे क्लासेस आहेत, त्यात मी 700 रुपयाला तो क्लास आहे माझा. त्यात 30पेक्षा जास्त मी डिझायनर किड्सचे असे वेगवेगळे सोप शिकवते. त्यातच फेसवॉश, हँडवॉश, शॉवर जेल, शॅम्पू वगैरेचा पण मी बेसपासून शिकवलेला आहे. ते क्लासमध्येच इन्क्लूड आहे. तुम्हाला कुणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.